परभणी महानगरपालिकेचे नूतन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी पदभार स्वीकारला। कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांचं स्वागत। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदी थांबली। लिमिट संपल्यानं धान खरेदी केंद्रांवर खचलेला साठा। धान न घेतल्यास रस्त्यावर धान फेकून आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। भंडाऱ्यामध्ये भर पावसात राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। जिल्हाधिकारी संजय कोलते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। राज्यामध्ये यावर्षी पावसाळ्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव जनावरांवर झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं। राज्यामध्ये जूनपासून ऑगस्टपर्यंत लंपी रोगामुळे 339 जनावरांचा मृत्यू। पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगावात सर्वाधिक लंपी रोगाचा प्रादुर्भाव। साताऱ्याच्या कराडमधील होलिस्टिक हिलिंग सेंटर बंद करण्याची मागणी। भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या आनंदराव लांदे यांची मागणी। लादेंचं 4 दिवसांपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन। संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुख संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी पत्नी सुनीता देशमुख यांचं 2 चिमुरड्यांसह आमरण उपोषण। न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार सुनीता यांचा इल्गार।